नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधा वहिनी इरा आणि ईशान ह्या दोघांना एक कविता म्हणून दाखवतात आणि त्या पाठीमागचा अर्थ सांगत असतात. तर ईशान इरा हे ऐकून मात्र बोर झालेले असतात. ईशान शक्कल लढवतो आणि तो मोठ्याने ओरडायला लागतो की झुरळ झुरळ इकडे गेले तिकडे गेले. आता राधा वहिनी झुरळ म्हटल्यावरती फार घाबरतात आणि त्या डोक्यावरतीच पदर घेऊन कुठं गेलं असं विचारत असतात. ईशान मात्र त्यांचे टिंगल करत म्हणत असतो की डावीकडे गेलं उजवीकडे गेलं. राधा वहिनी फार घाबरलेली असतात. किशाभाऊ मात्र काहीच बोलत नाही. राधाबाईंनी म्हणतात की अहो तुम्ही ठम्यागत काय बसून राहिलात, हाकला ना झुरळाला, हाकला झुरळाला. किशाभाऊ म्हणतात एक गप्प बस, काहून ओरडतेस, अगं पोट्टे मजाक करून राहिले तुझ्यासोबत, काही झुरळ बिरळ नाहीये, घे पदार घे खाली आधी तो. तर राधाबाईंनी आता डोक्यावरचा पदर खाली घेतात. ईशान मात्र मोठमोठ्याने हसत असतो. राधाबाईंनी ईशानला म्हणतात भाईतडा काय हसून राहिलास, दात काढून राहिलास. तेवढ्यात आता तिथे अनिश येतो आणि तो म्हणतो हॉट चॉकलेट रेडी आहे. राधाबाईंनी म्हणतात असलं काही देत जाऊ नको चॉकलेट फिकलेट, कडुलिंबाचा रस पाजत जा, जरा डोकं शांत होईल त्यांचं. अनिश म्हणतो की मामी रोज रोज नाही देत आम्ही यांना, आज मुलं खूप दिवसातून आलीत ना म्हणून केलं आहे. तर आता अनिश हॉट चॉकलेट पुढं करतो. ईशान घ्यायला लागतो तर अनिश इराच्या हातात देतो. ईशानला वाटतं आता दुसरं माझ्यासाठी असणार आहे, त्यासाठी तो हात पुढे करतो. तर अनिश मात्र ते त्याला देत नाही आणि तो खोटं खोटं पिण्याचं नाटक करतो. ईशान म्हणतो की ए मला दे ना हॉट चॉकलेट. अनिश म्हणतो तुला काय गरज आहे रे, तू तर जंगल मॅन आहेस ना. जंगल मॅन काय खातो माहिती आहे ना, स्वतः शिकार करतो आणि मग खातो. जंगलातली सगळी कंदमुळं बटाटे गाजर तू पण हेच खा, आम्ही नाही तुला हे देणार. ईशान म्हणतो नाही हा नॉट फेअर, इट्स नॉट फेअर, मला पाहिजे प्लीज प्लीज. अनिश म्हणतो हवंय ना, मग हा अवतार काढ आधी, स्वच्छ हो, मग तुला मिळेल जे हवं ते, चल जा हातपाय धू. तर ईशान उठतो आणि हातपाय धुवायला जायला लागतो. राधावहिनी मध्येच म्हणतात की असंच पाहिजे याला. पुढे अनिश इराला म्हणतो इरा काय ग तू का थांबलीस, घे ना हॉट चॉकलेट. इरा म्हणते मी ना नको, त्याला येऊ दे, त्याला पण आवडतं ना हॉट चॉकलेट, तो येऊ दे मग एकत्रच पिऊ. तर पुढे राधाबाईंनी म्हणतात की चला बर चालू द्या तुमचं, मी जाऊन येते जरा मंदिरात, संध्याकाळचा स्वयंपाक पहा कुणीतरी, असं म्हणत राधाबाईंनी तिथून निघून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की सोसायटीच्या हॉलमध्ये ह्या सगळ्यांची मीटिंग भरलेली असते. मीटिंगचा विषय असतो अजून एक सिक्युरिटी ठेवायचा. प्यारेलाल 24 तास काम करायला तयार नसतो. अशोक मामा म्हणतात की काय प्यारेलालचा तुम्ही अजून पगार दिला नाहीये असं म्हणत होता तो. तोरणे म्हणतात की अहो माजगावकर, सोसायटीकडे सिंकिंग फंड नाहीये, आपण संपूर्ण पाईपलाईन रिपेअर करून घेतली, टेरेसवरती वॉटर प्रूफिंग केलंय, मग सगळे पैसे तिथे लागले, आता मेंटेनन्स वाढवायचं म्हटलं तर सभासद कटकट करतात. देसाई पटकिनी म्हणतात की हां म्हणूनच म्हणतोय आपण रिडेव्हलपमेंट करूया. अशोक मामा म्हणतात ते पुढच्या गोष्टी झाल्या, आत्ताचा प्रॉब्लेम सोडवा आधी. प्यारेलाल दिवस रात्र काम करणं नाही, ते त्याच्या हक्काच्या विरुद्ध आहे. रात्रीसाठी वेगळा माणूस शोधा, नाहीतर आता ना मी येऊन बसतो रात्री खाली. सगळेजण म्हणायला लागतात नाही 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 तुम्ही नको तुम्ही नको. अशोक मामा म्हणतात नको ना, मग एक काम करा ना, तुमच्यातलाच प्रत्येक जण खाली रात्री येऊन बसेल चालेल का. तर सगळेजण नाही म्हणतात. अशोक मामा म्हणतात नाही ना, मग शोधा दुसरा माणूस, चला मी जातो, असं म्हणत आता अशोक मामा निघतात. तोरणे म्हणतात की बाय द वे तुमचे ते पाहुणे अजून किती दिवस राहणार आहेत. अशोक मामा म्हणतात राहतील अजून 2-3 दिवस. देसाई म्हणतात परवा ते इथे आले होते आपल्या ऑफिसमध्ये. अशोक मामा म्हणतात काय किशाभाऊ इथं आला होता. तर देसाई म्हणतात की हो म्हणाले सहज गप्पा मारायला आलोय, मला जरा विचित्रच वाटले हा ते. अशोक मामा म्हणतात तुम्हाला कधी सहज काही बोलता येतं का, नाही ना, कायम दुसऱ्याच्या उघड्या पाकड्या करत बसायचं, चला तुम्हाला फक्त एवढंच जमतंय, मला शिकवतायत, असं म्हणत अशोक मामा बडबड करत तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे अनिश हा ईशान इराला म्हणतो की काय मग कसं झालंय हॉट चॉकलेट. दोघेही एका सुरात म्हणतात की एकदम मस्त. किशाभाऊ म्हणतात चला आता मी तुम्हाला ना जादू दाखवतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. तर इरा ईशान हे पटकीने उठतात आणि ओढतच सुटतात की माऊवाली माऊवाली. आता भैरवी येते. इरा म्हणते कशी आहेस माऊ तू. भैरवी म्हणते मस्त, तुम्ही काय म्हणतायत. इरा म्हणते की आम्ही पण मस्त. माऊ तू आम्हाला आंबेडाळ करून देणारच ना. ईशान म्हणतो आणि कोथिंबीर वडी पण आणि पण पण, असं म्हणत आता हे दोघं जण भैरवीला प्रश्न विचारू लागतात. भैरवी म्हणते हो हो लगेच काय ऑर्डर सोडतायत, सगळं देणार आहे ओके. इरा म्हणते की माऊ आम्ही दोघांनी तुला खूप मिस केलं. भैरवी म्हणते मी पण तुम्हा दोघांना खूप मिस केलं पिल्लू. किशाभाऊ म्हणतात काय गुलूगुलू करतायत, ह्या पोट्टीमुळेच ना ही पोरं लाडवलेलीत. भैरवी मात्र किशाभाऊंकडे दुर्लक्ष करते. इरा म्हणते की माऊ तुला माहिती आहे आम्ही खूप मज्जा केली, बर्डची काळजी घेतली, फार्मिंग केलं. तर ईशान म्हणतो आम्ही खूप जंगलच्या स्टोरीज पण केलेल्या आहेत. भैरवी म्हणते अरे बापरे हो. इरा म्हणते आणि आम्ही क्लॉजेटचे पॅच पण बनवलेत, थांब मी तुला दाखवते. तर भैरवी म्हणते थांब थांब आत्ता नको, मी नंतर बघते ओके बाळा.
ईशान म्हणतो, नाही तू आत्ताच बघ, चल आत्ताच बघ. भैरवी म्हणते की ईशान, कॅम्पमध्ये दोघी शहाण्यासारखे वागला होता ना, मग इथे येऊन आता नियम सोडून वागणार आहात का? चंदनराव म्हणतात की अगं, तुला बरेच दिवसांनी भेटले ना, म्हणून उत्साहात आहेत, बघून घे ना काय दाखवतात ते. तर भैरवी नाराजीच्या सुरात म्हणते की आय नो बाबा, मी नाही म्हणाले नाहीये, नंतर बघते मी. असं म्हणत भैरवी थोडी नाराज होऊन तिथून निघून जाते. अनिशला कळतं की भैरवी का नाराज येते. पुढे अनिश चंदनरावला म्हणतो की काका, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं, चला ना आतमध्ये. असं म्हणत अनिश आता चंदनरावला किचनमध्ये घेऊन जातो. आता किचनमध्ये आल्यावरती अनिश चंदनरावला सांगतो की मामींनी 8-10 पाहुण्यांना घरी बोलवले आणि सगळ्यांचा स्वयंपाक भैरवीला करायला सांगितलाय. चंदनराव म्हणतात की 8-10 पाहुण्यांचं जेवण? अनिश म्हणतो, हो ना काका, हे दोघे ना भैरवीकडून खूप अपेक्षा करतात हो. चंदनराव म्हणतात, त्यांचं काही चुकत नाहीये म्हणा, मोठी माणसं लहानांकडून थोडीफार अपेक्षा करणारच, त्यात ही आता घरची सून आहे ना. अनिश म्हणतो, हो थोडं जास्तच होतं यांचं, ही माणसं आईच्या माहेरची आहेत म्हणून बाबा आणि मी दोघेही गप्पा आहोत, पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. तुम्हाला माहिती आहे, हळदी कुंकवाची सगळी तयारी भैरवीकडून करून घेणार होते, पण थँक गॉड बाबांनी लास्ट मुमेंटला फुलराणीला बोलवलं. खरंच सांगतो, सगळ्यांचं सगळं करते भैरवी. चंदनरावांना मात्र हे ऐकून आश्चर्यच वाटतं आणि ते म्हणतात, काय सांगतोयस काय? अनिश म्हणतो, अहो तरी पण प्रॉब्लेम्स होत आहेत, तुम्हाला माहिती आहे भैरवी खूप सिस्टमॅटिक आहे आणि ऑर्गनाइज पे, पण हे घरगुती चॅलेंजेस तिला झेपत नाही आहेत. चंदनराव म्हणतात, म्हणूनच ती अशी चिडचिड करते, उलट सुलट उत्तर देते, असंच ना? अनिश म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही, उलट ती खूप पेशंटली हँडल करते सगळं, ऑफिस आणि घर सगळं व्यवस्थित सांभाळते, पण काका तरी पण मला टेन्शन येतो. चंदनराव म्हणतात, का? अनिश म्हणतो, आमच्या घरातले सगळेच रागीट आहे, कधी कोणाचा भडका उडेल ना काही सांगता येत नाही. चंदनराव म्हणतात, ठीक आहे, मी भैरवीशी बोलतो, तिला थोड्या दिवसांकरता माझ्याकडे घेऊन जातो, तेवढीच तिला उसंत मिळेल. त्यानंतर आता चंदनराव दोन्ही मुलांच्या बॅगा घेऊन भैरवीच्या खोलीत येतात आणि भैरवीला म्हणतात, कशी आहेस भैरवी? भैरवी म्हणते, बरी आहे. चंदनराव म्हणतात, आपल्या घरी येतेस? भैरवी म्हणते, का? चंदनराव म्हणतात की इथे एवढ्याशा लहान जागेत इतक्या माणसांबरोबर राहताना. तर भैरवी त्यांना अडवतच म्हणते की नाही, सवय झाली आता मला. चंदनराव म्हणतात, ते दोघेही आहेत ना, त्यांच्या वागण्याचा तुला त्रास होत असेल? भैरवी म्हणते, नाही होत त्रास. चंदनराव म्हणतात की भैरवी, अनिशनं मला सगळं सांगितलंय, मला सगळं काही कळालंय. भैरवी म्हणते की बाबा, मी करेन मॅनेज, मला ऑफिसच्या पार्टीला जायचं होतं, पण आता अचानक 10 माणसं येणार आहेत, सो मी काही वर्कआउट होतंय का ते बघत होते, जे की आता काही होत नाहीये. बट ठीक आहे, मी नाही जाणार पार्टीला. आणि लकीली अनिश आणि बाबा आहेत ना घरी, सो ते असताना काही घाबरायचं कारण नाहीये. येऊन जाऊन तर स्वयंपाकच करायचा आहे ना, करेन मी. आता चंदनराव म्हणतात की भैरवी, बदलली आहेस तू आणि हा बदल फार चांगला आहे. तुझ्यात एक ठहराव आलेला आहे, जो पूर्वी कधीही नव्हता. माझी चिंता मिटली आता. तुला काही मदत लागली तर सांग, मी आहे. असं म्हणत आता चंदनराव तिथून निघतात. त्यानंतर आता चंदनराव घरी निघालेले असतात. तर जिनेतच अशोक मामा त्यांना भेटतात. हे दोघं जण एकमेकांना नमस्कार करतात. अशोक मामा म्हणतात, कधी आलात तुम्ही? तर चंदनराव म्हणतात, बराच वेळ झाला, खूप वाट पाहिली तुमची. अशोक मामा म्हणतात की हो, आता मी सोसायटीच्या मीटिंगमध्ये होतो ना, काय आहे, रात्रीच्या वॉचमनसाठी एक पत्र काढायचंय, आपली सुरक्षता महत्वाची नाही का? चंदनराव म्हणतात की हो नक्कीच, आणि मुलांना घरी सोडले, चला येतो मी. असं म्हणत चंदनराव निघायला लागतात. तर चंदनराव मध्येच थांबतात आणि अशोक मामांना म्हणतात, अरे हो अशोकराव, असं म्हणत हात जोडतात आणि म्हणतात, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही भैरवीला खूप सांभाळून घेतायत. अशोक मामा म्हणतात, ती काय बोलली का तुम्हाला? चंदनराव म्हणतात की राधावहिनीने 8-10 माणसं पाहुणे म्हणून घरी बोलवलेत, त्या सगळ्यांचा स्वयंपाक मी घरी करेन असं म्हणाली ती. आता हे ऐकल्यावरती अशोक मामांना धक्काच बसतो आणि ते मोठ्यानेच म्हणतात, काय? चंदनराव म्हणतात, हो ना, त्याकरता तिनं स्वतःच्या ऑफिसची पार्टी सुद्धा कॅन्सल केली, ही खूप मोठी गोष्ट आहे हो. आता हे सगळं ऐकल्यावरती अशोक मामा शॉक होतात. पुढे अशोक मामा घरी येतात. आजोबा आलेले पाहून इरा ईशान हे दोघं जण पळतात आणि अशोक मामांना बिलगतात. पुढे हे दोघं जण अशोक मामांना त्यांच्या कॅबमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी, गप्पा हे सगळ्या काही अशोक मामांना सांगू लागतात. तेवढ्यात आता राधावहिनी येतात आणि त्या म्हणतात की, ए सुनबाई, झाला का स्वयंपाक? भैरवी म्हणते की हो, होतोय. अशोक मामा स्पष्टपणे सांगतात, नाही करणार भैरवी रात्रीचा स्वयंपाक, नाही करणार. आता हे ऐकल्यावरती राधावहिनींना धक्काच बसतो आणि त्या म्हणतात, आहो पण भाऊजी, आम्ही पाहुण्यांना इथेच बोलवले ना. अशोक मामा म्हणतात, पाहुण्यांना जरूर बोलवा, पण पाहुण्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा. पुढे ते भैरवीला म्हणतात, ए त्या हातातलं काम राहू दे ग. भैरवी आता हातातलं काम खाली ठेवते. पुढे अशोक मामा राधावहिनींना म्हणतात की, राधावहिनी, घरी 10 माणसांना जेवायला बोलवताना घरच्या बाईला विचारायला नको?
असं अशोक मामा आता रागातच राधावहिनींना म्हणतात. पुढे अशोक मामा म्हणतात, ती घरात सतत नसते हो, आणि असली तरी तिला सोयीचं आहे की नाही हे विचारणं गरजेचं नाही का? राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा, आम्हाला कोणी विचारलं होतं का? आमचे सासरे तर 10 माणसं अशी पाहुणे भसकेने घरी घेऊन यायचे. अशोक मामा म्हणतात, काळ गेला, तो काळ गेला राधाबाईंनी. तुम्ही सुद्धा नोकरी केली आहे ना, कमिटमेंट म्हणजे काय असते तुम्हाला पण माहिती आहे ना. मग तिने ते आता पाळायला नको का? तुम्ही बाहेरच्या पाहुण्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा, आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर पाहुण्यांना घरी बोलवा, पण जेवण मात्र बाहेरून मागवा. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात, तुला बाहेर जायचं होतं ना कुठेतरी, मग हे काय करत बसलीस, जा तू जा. राधाबाईंनी अशोक मामांना म्हणतात की भाऊजी, कायला पाठवता तिला पार्टी बिर्टीला, बरं दिसतं का ते? आणि काय काय कारण काय तिला बाहेर जायचं? अशोक मामा म्हणतात, तिला जायचं आहे ना, हे कारण पुरेसं नाहीये का? जा ग तू, असं म्हटल्यावरती आता भैरवी तिथून आतमध्ये जाते. त्यानंतर आता भैरवी पार्टीला जाण्यासाठी तिचा ड्रेस पाहत असते. तेवढे तिथे राधाबाईंनी येतात आणि तोंड वाकडं करतच म्हणतात की आम्ही नाही केलं असं कधी. आमच्याकडे पाहुणे रावळे आले ना की आम्ही सगळं निगुतीने करायचं. माझे सासरे तर जेवायला बसल्यावर मला सांगायचे की बाई, अजून 10 माणसं येऊन राहिलेत. मग मी आपलं पीठ भिजव, भाज्या चीर, कुकर लाव, असं करताना मी कधी कचकच नाही केली. तर भैरवी म्हणते, हो का? माझे पण बॉस माझ्यावरती अगदी मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी अचानक टाकतात आणि ती मी पार पाडते. तर राधाबाईंनी म्हणतात, घरची नसते ना पण ती. भैरवी म्हणते, असं कसं? घराला पण स्टॅबिलिटी हवी असती ना, आणि कामातून जो पैसा मिळतो तो घरासाठीच वापरला जातो ना. राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा, एवढा पैसा कमवून काय करायचंय? मेल्यावरती डोक्यावर घेऊन जाणार आहेस का? काम महत्वाचं. सतत आपलं इकडे तिकडे ते ऑफिसच काम करत बसलेली असते. असं सतत कामाला वाहून घेतलेलं बरं नाही. भैरवी म्हणते की हो, असं आपण आयुष्यामध्ये संपूर्ण एखाद्या गोष्टीला वाहून घेतलेलं कधीच चांगलं नाही. कामाला नाही आणि घरालाही नाही. मी आता घरातलं पण काम करते आणि ऑफिसचं पण काम करते. राधाबाईंनी म्हणतात, पण घरात बाई असली ना तर घराला शिस्त लागते. भैरवी म्हणते की हो, पण आमच्या घरात बाबा घरात असल्यावरही शिस्त लागते. तर राधाबाईंनी म्हणतात की बाप्पा, म्हणजे आता बाबा काम करणार? भैरवी म्हणते की नाही, जिला हे काम आवडतं, जे काम प्रेमाने करते, मायेनं करते, तिला हे मी काम सांगणार आहे. राधाबाईंनी म्हणतात, म्हणजे कोण आहे? भैरवी म्हणते, नाही, काही नाही, असं म्हणत आता ती तिथनं ड्रेस चेंज करायला जाते. इकडे खाली संयमी ही रियांशला सांगत असते की अरे, आमच्याकडे जे गेस्ट आले ना ते खूप वेड आहेत. तर रियांश तिला सांगतो की अगं, गावाकडचे लोक असेच असतात, त्यांना काही फार इकडची माहिती नसते ना, त्यामुळं त्यांच्या गोष्टी आपल्याला थोड्या वेड वाटतात. संयमी म्हणते, नाही रे, हे दोघं जण ना जरा वेगळेच आहेत, आणि तुला माहिती आहे त्यांनी काय काय केलं. असं म्हणत आता संयमी ज्या काही गोष्टी घडल्या, हळदी कुंकू, परत संयमीला पाय दाबायला वगैरे लावलेलं, ते सगळं काही ती आता रियांशला सांगते. त्यानंतर आता भैरवी पार्टीला जाण्यासाठी तयार झालेली असते. तिने मस्तपैकी असा ब्लॅक कलरचा वन पीस घातलेला असतो. आता ते पाहून राधाबाईंनी तिला हटकतात आणि म्हणतात, काय बाई, काय कपडे घातलीत तू हा? घरच्या सुनेला ही असली कपडे शोभत नाहीत. भैरवी म्हणते, आता हळदी कुंकाला मी साडी घातली होती ना, आता मी ऑफिसच्या पार्टीला चालली, त्यामुळं आता मी अशी कपडे घातलेलीत. तेवढ्यात आता अनिश येतो आणि अनिश भैरवीला पाहून तिच्याकडे पाहतच बसतो, कारण की भैरवी फार सुंदर दिसत असते. तर भैरवी दुसऱ्या कानातलं घालत अनिशकडे पाहू लागते आणि तिच्याकडून चुकून कानातलं खाली पडतं. भैरवी ते कानातलं उचलते आणि अनिशला म्हणते की अनिश, प्लीज मला हेल्प कर ना एवढं कानातलं घालायला. राधाबाईंनी पटकीने भैरवीच्या हातातलं कानातलं घेतात आणि म्हणतात की त्या पुरुषाला सांगतेस का? पुरुषाला काय कळतं यातलं? मी घालते, ये इकडे, असं म्हणत तिला हिसका देतात आणि कानातलं घालतात. भैरवीला मात्र राग आलेला असतो. ती म्हणते, येते मी, असं म्हणत पुढे दरवाजापाशी जाते. परत थांबते आणि मागे वळून रागातच अनिशला म्हणते की अनिश, खालपर्यंत तर येतोयस का मला सोडायला? असं म्हटल्यावरती अनिश म्हणतो, हो येतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.